नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये सिमिलॅरिटी या टॉपिकमधील प्रॉब्लेम सेट फर्स्ट त्याच्यातील क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, तो क्वेश्चन सॉल्व केलेला होता. आज आपण क्वेश्चन नंबर 2 हा सॉल्व करतोय. इन ट्रायंगल ABC B collinear D collinear C, it means B D C are the points are in one line and BD is equal to 7. BD is equal to 7. BC is equal to 20. BC is equal to 20. Then find the following ratios. ओके, आता या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण जर या फिगरला ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल आपल्याला देताना इथं 3 ट्रायंगल्स दिलेले आहेत. ट्रायंगल ABD, ट्रायंगल ADC अँड ट्रायंगल ABC. सो व्हेन 2 or more than 2 triangles are made from one vertex, then all that 3 triangles common height is there. Okay, so solution. आता इथं बघा या फिगरमध्ये ज्यावरती कॉमन हाईट आहे त्यावरती या तिन्ही ट्रायंगलच्या एरियाचा जो रेशो आहे तो त्याच्या करस्पॉन्डिंग बेसिसशी प्रपोर्शनेट राहणार आहे. ओके, सो इन ट्रायंगल ABC, what are given here? BD is 7 and BC is 20. So when we have find out the DC, at that time we have subtract BC from BD, then we have taken DC. म्हणजे आपणाला इथं BD 7 दिलाय, BC 20 दिलेला आहे आणि जर आपणाला इथं DC काढायचं असेल तर तिथं आपणाला DC किती येणार आहे 20 मधून 7 मायनस केल्यावर. सो आता इथं आपण देअरफॉर DC इज इक्वल टू BC मायनस BD. So BC is 20 minus 7. 20 minus 7, 13. So DC is equal to 13. DC मिळाला 13. आता पहा इथं आपल्याला ते सेंटेन्स राईट डाऊन करणं गरजेचं आहे. ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABD and triangle ADC, all three triangles are made from common vertex. Then all that triangles is common height. ओके, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं when 2 or more than 2 triangles are made from common vertex, then all that 3 triangles is common height. ओके, सो आता इथं कॉमन हाईट असेल तर दोन्हींचे एरिया हे त्यांच्या बेसशी इक्वल राहणार आहेत. आता मग इथं आपल्याला माहिती आहे we know that property, which property? Common height property. Ratio of areas of two triangles with equal height is equal to the ratio of their corresponding basis. Okay, this is the property when the height is equal. आता या प्रॉपर्टीवरून आपल्याला या
तिन्ही जे काही रेशोज दिलेले आहेत त्यात रेशोचा एरिया जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे या तिन्ही ट्रायंगलच्या रेशो फाइंड आउट करायचे. सो पहिला कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी इज इक्वल टू, बघा ए बी डी आणि ए डी सी या दोन्ही ट्रायंगलची जर हाईट इक्वल असेल तर त्या दोन्ही ट्रायंगलचे जे काही एरिया आहेत ते कोणाशी इक्वल असणार आहेत, त्याच्या करस्पॉन्डिंग बेसिसची. तो बेस कोणते आहेत, ए बी डीचा बेस आहे बी डी आणि ए डी सीचा डी सी. ओके, सो बी डी किती आहे 7 आणि डी सी आपण फाइंड आउट केला 13. सो पहिला रेशो काय मिळणार आपल्याला 7/13. नेक्स्ट इथं काढूया. नेक्स्ट कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. बघा ए बी डी आणि मोठा ट्रायंगल ए बी सी. सो ए बी डीचा बेस आहे बी डी आणि ए बी सीचा बेस आहे बी सी. सो बी डी किती दिलेली आहे 7 आणि बी सी 20. सो रेशो आपल्याला काय मिळाला 7/20. देन थर्ड वन काय विचारलंय, एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. बघा एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. आता ए डी सी मध्ये बेस आहे डी सी आणि ए बी सी मध्ये आहे बी सी. डी सी काढला आपण कॅल्क्युलेट करून 13 आणि इथं बी सीचा आहे 20. सो आपल्याला हे तिन्ही पण रेशो इथं मिळालेले आहेत. सो दिस इज द क्वेश्चन नंबर सेकंड. देन क्वेश्चन नंबर थर्ड. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर थर्ड? ओके, सो क्वेश्चन थर्ड, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज 2:3. बघा रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, या टू ट्रायंगल्सचा जो रेशो दिलेला आहे 2:3 दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट दोघांमध्ये कॉमन काय आहे, इक्वल काय आहे, इक्वल हाईट आहे. इफ द बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर, in both the triangles the smaller triangle base is 6 centimeter, then what is the corresponding base of the bigger triangle. तर विचारले काय आपल्याला, तर त्याच्याशी करस्पॉन्डिंग असलेल्या बिगर ट्रायंगलचा आपल्याला बेस फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो आता अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पहिलं सपोज केले पाहिजेत की एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट, एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड, या पद्धतीनं. सो सोल्युशन, let A1 and A2 be the areas of two triangles. म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया आपण काय सपोज केला, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अँड एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड विथ इक्वल. आता या दोघांमध्ये काय दिलेलं आहे, विथ इक्वल हाईट. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत या दोन्ही ट्रायंगलमध्ये सगळ्यात महत्त्वाची कंडिशन इथं इक्वल हाईट आहे. ओके, मग इक्वल जर हाईट असेल, आता आपल्याला देताना रेशो काय दिलाय दोन्ही ट्रायंगलचा, देअरफॉर A1/A2 इज इक्वल टू, रेशो दिलाय 2:3 म्हणजे 2/3 दिलेलं आहे. आता आपल्याला बेसचं पण तसंच सपोज केलं पाहिजे. लेट बेस B1 फर्स्ट, B1 अँड B2 be the corresponding bases. ओके, आता त्यामधील जो स्मॉलर ट्रायंगलचा बेस आहे म्हणजेच B1 किती दिला आपल्याला, तर 6 सेंटीमीटर इथं दिलेला आहे. आता वी नो दॅट, आता प्रॉपर्टी लिहायची, वी नो ratio of the areas of two triangles with equal height is equal to
the ratio of their corresponding bases. Of their corresponding bases. ओके, दिस इज द प्रॉपर्टी. आता या प्रॉपर्टीवरून आपण काय करणार, जर या दोन्ही ट्रायंगलचे इक्वल हाईट असतील तर त्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा जो रेशो आहे तो कोणाशी इक्वल राहणार आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग बेसिसच्या रेशोशी. मग इथं लिहायचं देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू बेस फर्स्ट B1 अपॉन B2. मग A1 अपॉन A2 आपण इथं आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 2/3. आता B1 आपण इथं घेतलेलं आहे 6 आणि B2 काढायचं आहे. सो क्रॉस मल्टिपल B2 इंटू 2 इज इक्वल टू 3 इंटू 6. देअरफॉर B2 इज इक्वल टू 3 इंटू 6 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 3 जा 6. सो B2 इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. कारण एका ट्रायंगलचा बेस जो आहे तो सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे, तर आपल्याला B2चा सुद्धा 9. सेंटेन्स लिहायचं देअरफॉर बेस ऑफ बिगर ट्रायंगल इज 9 सेंटीमीटर. ओके, दिस इज द क्वेश्चन नंबर 3rd. टेक स्क्रीनशॉट. Then question number next 4. Question number 4. What is this? In figure, angle ABC equal to DCB is equal to 90 degree. Angle ABC and angle DCB both are 90 degree. AB is equal to 6, DC is equal to 8. Then area of triangle ABC upon area of triangle DCB. ABC and DCB या दोन्ही ट्रायंगलचे आपल्याला एरिया इथं फाइंड आउट करायचे. ओके, सो सोल्युशन. व्हॉट इज द सोल्युशन? इन ट्रायंगल ABC and triangle DCB having equal काय दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस आहे. having equal base, that is BC. दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला इक्वल काय दिलेलं आहे, BC आहे. आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस इज इक्वल टू देअर करस्पॉन्डिंग रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. प्रॉपर्टी लिहायची रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal base is equal to the ratio of their corresponding heights. This is the property. प्रॉपर्टी लिहायची, कारण प्रॉपर्टी महत्वाची. इक्वल बेस दिलाय म्हणजे ती प्रॉपर्टी त्या ठिकाणी लिहावीच लागणार आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू, आता बेस इक्वल आहे म्हणजे हाईट्स घ्यावे लागतील, AB अपॉन DC. AB किती दिला आहे, AB बघा AB 6 अपॉन DC 8. 2 3 जा 6, 2 4 जा 8. सो इथं आन्सर काय मिळालं, 3/4. इथं लिहितो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू 3/4. दिस इज द आन्सर क्वेश्चन नंबर 4. Then next question number 5. In figure PM is equal to 10. PM is equal to 10 centimeter. Area of triangle PQS is equal to 100. Area of triangle PQS is equal to 100. Area of triangle QRS. Area of triangle QRS is equal to 110 square centimeter. Then find NR.
आता आकृती नीट ऑब्झर्व केली आपण तर तुमच्या लक्षात येईल ही जे दोन ट्रायंगल्स आहेत, इन बोथ द ट्रायंगल्स व्हॉट इज द कॉमन आर गिवन हियर? द बेस इज QS, common base QS is given here, and both the triangles areas are given there, and one triangle height is given and second triangle height is here find out. Okay, so आता याच्यावरून खूप इझी क्वेश्चन आहे हा. आता क्वेश्चन नंबर 5 आपण सॉल्व्ह करा घेऊया. काय दिलेलं आहे सोल्युशन मध्ये? इन triangle PQS and triangle QRS. Triangle PQS and triangle QRS having equal, दोन्हीमध्ये काय इक्वल आहे? बेस. Having equal base. So ratio, we know that ratio of areas of two triangles, ratio of areas of two triangles with equal bases is equal to ratio of their corresponding height, of their corresponding heights. Okay, therefore area of triangle PQS upon area of triangle QRS is equal to, आता या दोन्ही ट्रायंगल, कारण दोघांचेही बेस इक्वल आहेत म्हणजे त्याच्या एरियाचा रेशो जो कोणाशी इक्वल राहणार आहे त्याच्या करस्पॉन्डिंग बेसिस हाईटच्या रेशोशी. सो हाईट कोणत्या आहेत? PM अपॉन NR. PM किती दिलेली आपल्याला? PM 10 अपॉन NR आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता ह्या दोघांचे रेशो PQS दिलाय 100 आणि QRS 110. सो आता इथं आपण त्यांचे क्रॉस मल्टिपल करूया. देअरफॉर NR इंटू 100 इज इक्वल टू 10 इंटू 110. देअरफॉर NR इज इक्वल टू 10 इंटू 110 अपॉन 100. 20 कॅन्सल, 11 1 जा 11. सो NR इज इक्वल टू 11. सो खूप इझी क्वेश्चन दिलेला आहे. युनिट लिहायला विसरायचं नाही. काय दिलेलं आहे? सेंटीमीटर. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 5. देन क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय दिलाय पाहता? इन ट्रायंगल MNT similar triangle QRS, length of altitude draw from point T is 5. आता इथं या फिगर आपण ड्रॉ केलेल्या आहेत आणि ट्रायंगलमध्ये या फिगरमध्ये दिली काय कंडिशन? लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉ फ्रॉम पॉईंट T. पॉईंट T पासून अल्टिट्यूड आपण समोरच्या बाजूवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे. अँड लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉ फ्रॉम पॉईंट S. पॉईंट S पासून एक अल्टिट्यूड ड्रॉ केलेली आहे विच इज 9 अँड दिस इज द 5. फाइंड द रेशो ऑफ MNT अँड QRS. या दोघांचे रेशो आपल्याला इथं फाइंड आउट करायचे. बघा सोल्युशन काय दिलेले सोल्युशन मध्ये पहिला आपण आता कोणते दोन ट्रायंगल घ्यायचे इन किंवा ट्रायंगल आपल्याला ऑलरेडी सिमिलर दिलेले आहेत. ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS. दिस इज द गिवन पार्ट. बोथ आर द ट्रायंगल्स आर गिवन सिमिलर. मग जर दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्यामध्ये आपण अल्टिट्यूड कोणती ड्रॉ केलेली आहे तर ती लिहायची. लेट TA and TB be the altitude. हे काय दोन्ही पण अल्टिट्यूड आहे ऑफ ट्रायंगल TMN अँड ट्रायंगल QRS. या दोन्ही ट्रायंगल मधील ह्या दोन्ही काय केल्या आपण अल्टिट्यूड ड्रॉ केलेल्या आहेत. मग आता
नीट ऑब्झर्व करा, या दोन्ही ट्रायंगलमध्ये फक्त अल्टिट्यूड दिलेले आहेत. मग आपल्याला काय केलं पाहिजे पहिलं, आता इथं या दोन्ही ट्रायंगलमध्ये ह्या अल्टिट्यूडमुळे तयार झालेला जो एक ट्रायंगल TAN एक घ्यायचा आणि SBR एक घेऊया, आणि हे दोन्ही ट्रायंगल पहिले आपण सिमिलर दाखवू. सिमिलर दाखवल्यानंतर थिअरम ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्सच्या मदतीने आपण इथली ही करस्पॉन्डिंग साईड त्याची काढून घेऊ. आणि साईड मिळाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की कोणत्याही ट्रायंगलमध्ये जर दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील तर एक रेशो जर आपल्याला मिळाला करस्पॉन्डिंग साईडचा, तर राहिलेले सर्व करस्पॉन्डिंग साईडच्या रेशो सेम असतात, म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा त्याच्याशी इक्वल राहणार आहे. या पद्धतीने आपण काढून घेऊया. मग आता नाव इन ट्रायंगल TAN and ट्रायंगल SBR. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये इथं बघा ऑलरेडी आपण ह्या अल्टिट्यूडमुळे अँगल राईट अँगल तयार केलेला आहे. सो अँगल A इज अँगल टू कॉन्ग्रंट अँगल टू B बिकॉज ऑफ ईच 90 डिग्री. आणखी बघा इथं MNT आणि QRS हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवलेले आहेत. जेव्हा कोणतेही दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्याचे अँगल हे एकमेकांशी कॉन्ग्रंट राहतात, बरोबर. हे आपण पूर्वीच पाहिलेले. म्हणजे हा अँगल N जो आहे हा अँगल R शी काय असणार आहे, कॉन्ग्रंट राहणार आहे. देअरफॉर अँगल N इज कॉन्ग्रंट टू अँगल R बिकॉज ऑफ गिवन मध्ये आपल्याला हे दोन्ही पण सिमिलर दाखवलेले आहेत. देअरफॉर हे दोन्ही ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार सिमिलर झाले, मग AA ट्रायंगल TAN इज सिमिलर टू ट्रायंगल QRS बिकॉज ऑफ AA सिमिलॅरिटी टेस्ट. AA सिमिलॅरिटी टेस्ट. ओके. आता हे दोन्ही सिमिलर झाल्यानंतर आपण 1 to 1 करस्पॉन्डन्स सुद्धा करेक्ट घेतलेला आहे. मग त्याच्यानुसार आपण आता काय करूया, त्यांचे रेशो प्रपोर्शनेट दाखवूयात बाजूचे किंवा त्याच्या साईडचे. मग काय येणार आता, TA अपॉन QR इज इक्वल टू AN अपॉन RS इज इक्वल टू TN अपॉन QS. ओके. आणि याच्यामध्ये आपणाला एक बाजू दिलेली आहे बघा, काय तर TA आणि SB दिलेले आहेत. TA आणि SB दिलेले आहेत, बरोबर. TA अपॉन, इथं काहीतरी थोडी मिस्टेक झाली. TA अपॉन ट्रायंगल कोणते घेतले, TAN आणि SBR घेणं गरजेचं होतं इथं, बरं का. हा ट्रायंगल रॉंग झाला, SBR. त्याच्यामुळे इथं रेशो रॉंग झाले. TA अपॉन SB AN upon BR and TN upon SR. म्हणजे इथं ट्रायंगल इथं थोडासा रॉंग झाला. आपण इथं SBR घेण्याऐवजी मी इथला QRS घेतला. ठीक आहे. मग आता इथं दिलंय काय आपणाला, तर TA आणि SBचा दिलेला रेशो आपल्याला 5/9. मग आता बघा, हे जर सगळे साईड्स एकमेकांशी प्रपोर्शनेट असतील, त्याच्यातील एका साईडचा रेशो आपल्याला 5/9 दिला असेल, तर राहिलेल्या दोनचा पण काय असणार, सेम. सो आपण इथं TN अपॉन SR इज इक्वल टू काय घेऊ, 5/9. आता नाव ट्रायंगल, मूळचे ट्रायंगल MNT अँड ट्रायंगल QRS. आता या ट्रायंगल मध्ये काय आपण घेणार आता, फ्रॉम थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे. सो आता थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू, आता कोणती साईड आपण TN अपॉन SR इथं 5/9 घेतली, TN अपॉन SR.
TN चा स्क्वेअर अपॉन SR चा स्क्वेअर. TN आहे 5 चा स्क्वेअर अपॉन 9 चा स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर 25, 9 चा 81. सो इथं काय मिळालं, एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS, हे दोन्ही रेशो आपल्याला इथं मिळालेले आहेत. तेच विचारले ना क्वेश्चन मध्ये. ओके, सो दिस इज द क्वेश्चन नंबर 6. टेक स्क्रीनशॉट. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. 7 नंबर क्वेश्चन सुद्धा खूप इझी दिलेला आहे बघा. इन फिगर A collinear, D collinear, C, ADC, all 3 points are collinear. BEC are also collinear. Segment DE parallel side AB. Segment DE parallel side AB. Okay. AD is equal to 5, DC is equal to 3, BC is equal to BC, total BC 6.4. देन फाइंड BE. आपल्याला BE फाइंड आउट करायचं आहे. BE फाइंड आउट करायचं म्हणजे X ची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायची. आता हीच जर फिगर आपण फिरवली आणि जर उभा ट्रायंगल केला तर तुम्हाला लगेच बघता क्षणी लक्षात येईल की इथला सेगमेंट DE आणि थर्ड साइड AB जर पॅरलल असतील तर फ्रॉम BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम नुसार आपल्याला हे रेशो जे आहेत ते इक्वल दाखवता येणार आहे. सो या पद्धतीने आपण सॉल्व्ह करूया. चला, सोल्युशन. इन ट्रायंगल ABC काय काय दिलेले आहे, सेगमेंट DE पॅरलल साइड AB. सो देअरफॉर फ्रॉम BPT म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम काय राहील, CD अपॉन DA, CD अपॉन DA इज इक्वल टू CE अपॉन EB, CE अपॉन EB. चला तर आता दिलेल्या मेजरमेंट्स त्याच्यामध्ये टाकून घेऊया. CD म्हणजे DC किती दिला आहे 3 अपॉन DA 5 इज इक्वल टू CE. आता इथं बघा बरं, CE आपल्याला टोटल 6.4. मग आपण इथं सपोज पहिले करणं गरजेचं होतं की आपण जर BE विचारलाय तो जर X सपोज केला तर EC किती होणार, 6.4 मधून X मायनस केला तर 6.4 मायनस X होणार आहे. म्हणून इथं CE किती होणार, 6.4 मायनस X डिवायडेड बाय BE किंवा EB X. आता क्रॉस मल्टिपल 3 इंटू X, 3x is equal to 5 into 6.4 minus x. Okay, 3x is equal to 5 into 4, 5 4 जा 20, carry 2, 6 5 जा 30, 30 plus 2 32 आणि 1 point minus 5 into x 5x. आता हे 5x मायनस आहे तिकडे आल्यानंतर ते होणार प्लस इज इक्वल टू इथं राहिले 32. ठीक आहे, 5x प्लस 3x 8x इज इक्वल टू 32. देअरफॉर x इज इक्वल टू 8 मल्टिपल आहेत अपोजिट बाजूला गेल्यावर ते डिवाइड होणार. 8 4 जा 32. सो x इज इक्वल टू काय मिळालं 4. x इज इक्वल टू 4 म्हणजेच आपल्याला विचारलंय कोणता BE. आपण सपोज पण BEच केला ना. देअरफॉर BE इज इक्वल टू 4. This is the final answer of question number 7. Take screenshot. Then next question, question number 8. What is the question number 8? बा खूप महत्वाचा आहे क्वेश्चन हा. या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला बोर्डाला विचारू शकतात. इन फिगर सेगमेंट PA, सेगमेंट QB, सेगमेंट RC and SD. PA, QB, RC and SD are perpendicular to line AB. AD, सॉरी इथं क्वेश्चन AD. AD ला ते काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत म्हणजेच काटकोन करतायत. AB इज इक्वल टू 60, AB इज इक्वल टू 60, BC इज इक्वल टू 70 अँड CD इज इक्वल टू 80. PS टोटल PS 20, टोटल PS जो आहे तो 20 दिलेला आहे. देन फाइंड द PQ, QR अँड RS. सो आता इथं
आपल्याला जर अशा प्रकारचे क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचे असतील तर पहिल्यांदा आपल्याला दिसतंय तिथं की 3 पॅरलल लाईन्स आणि त्याचे ट्रान्सव्हर्सल या प्रमाणेच आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागणार आहे. मग पहिल्यांदा आपल्याला दिलंय काय इथं तर ते बघायचं. सॉल्युशन मध्ये दिलंय काय हे सेंटेन्स लिहावंच लागणार आहे. तर PA QB RC and SD are perpendicular to line AD. हे खूप महत्वाचं आहे. मग हे परपेंडिक्युलर आहेत आणि जेव्हा कोणत्याही लाईन ज्यावेळेस एखाद्या लाईनला परपेंडिक्युलर राहतात त्यावेळेस तिथले जे सेगमेंट्स आहेत ते सगळे सेगमेंट्स एकमेकांना पॅरलल राहणार आहेत. देअरफॉर हे म्हणजे सगळे पॅरलल होणार. PA पॅरलल QB पॅरलल RC पॅरलल SD. ओके. आता हे सगळे पॅरलल झाले. आता पॅरलल झाल्यानंतर आपण एक समजून घ्या की इकडच्या बाजूला सगळे मेजरमेंट दिलेत पण इकडे डायरेक्ट PS दिलाय परंतु आपल्याला PQ नाही QR नाही RS दिलेले नाहीत. मग आपल्याला ज्यावेळेस 3 पॅरलल लाईन्स थिअरमनुसार सॉल्व्ह करायचं म्हटलं तर एक कोणता तरी रेशो माहिती असणं गरजेचं आहे. तो जर रेशो माहीत नसेल तर नेक्स्ट रेशो आपण काढू शकत नाही. म्हणून आपण काय करूया तर इथं पहिल्यांदा PA QB आणि इथला ड्रॉप करून पहिला SD घेऊन ह्या 3 पॅरलल लाईन्स घेऊन हा PQX सपोज केला तर QS जो आहे हा टोटल PS मधून हा PQ मायनस केला तर आपल्याला हा QS मिळणार आहे 280 मायनस X. सो पहिला आपण नाव PA पॅरलल QB पॅरलल SD हे घेऊया. आता हे घेतलेले असताना ह्याच्यामध्ये आपल्याला काय सपोज करणं गरजेचं आहे. लेट PQ इज इक्वल टू X अँड QS इज इक्वल टू मग QS काय होणार टोटल असणाऱ्या PS मधून हा PQ मायनस केला की QS मिळणार आहे. म्हणजेच इथं PS मायनस PQ. PS आहे 280 मायनस X. देअरफॉर QS इज इक्वल टू 280 मायनस X हे मिळालं आपल्याला. आता याच्यावरून आपण सॉल्व्ह करायला घेऊ. बघा आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना पहिलं फ्रॉम 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल या थिअरमनुसारच आपण पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. सो आता इथं काय होणार मग PQ अपॉन QS इज इक्वल टू AB अपॉन BC. इथं सुद्धा BC घ्यावा लागणार आहे. AB अपॉन BC. आता PQ अपॉन QS इज इक्वल टू AB अपॉन BC. कोणत्या दोन सेगमेंट पासून बनलाय BC अँड CD. BC प्लस BD पाहिजे इथं BC प्लस CD. PQ किती घेतला आपण X. QS काय काढला 280 मायनस X इज इक्वल टू AB 60 आणि 70 प्लस 80 हे दोघे ऍड करून डायरेक्ट टाकूया 150. सो इथं शॉर्ट करून घेऊ 0 ला 0 कॅन्सल 3 2 जा 6 3 5 जा 15. सो आता इथं क्रॉस मल्टिपल 5 इंटू X 5X इज इक्वल टू 2 इंटू 280 मायनस X. सो 5X is equal to 2 0 0 2 8 जा 16 carry 1 2 2 जा 4 plus 1 5 60 minus 2 into X 2X. हे minus 2X इकडे आल्यानंतर प्लस होणार 560. सो 5 plus 2 7X is equal to 560. So X is equal to 560 divided by 7. 7 8 जा 56. सो X इज इक्वल टू 80. X ची व्हॅल्यू मिळाली 80.
नाव आता 1 मिळालं, इथलं एक्सची व्हॅल्यू 80 मिळाली. आता आपण काय करायचं, हे PA QB आणि RC पॅरलल घेऊया. बघा, नाव PA पॅरलल PA पॅरलल QB पॅरलल RC. ओके, मग आता त्यांचा रेशो काय होणार, PQ अपॉन QR इज इक्वल टू AB अपॉन BC. ठीक आहे, आता व्हॅल्यू टाकूया त्याच्यामध्ये. काय दिलेले आहेत व्हॅल्यू समजून घ्या. PQ दिलेला आहे, आता काढला आपण 80 अपॉन QR इज इक्वल टू AB 60 अपॉन BC 70. सो क्रॉस मल्टिपल, तर क्रॉस मल्टिपल करा. QR इंटू 60 इज इक्वल टू 80 इंटू 70. सो QR इज इक्वल टू 80 इंटू 70 डिवायडेड बाय 60. 0 ला 0 कॅन्सल, 2 3 जा 6, 2 4 जा 8, म्हणजे इथं 40 आलं. 7 4 जा 28, इथं 280 अपॉन 3. सो दिस इज द फायनल आन्सर. याच्या पुढे आपण पॉईंटमध्ये भाग लावायची गरज नाही, कारण फायनल आन्सरमध्ये आपल्याला 280 अपॉन 3 दिलेलं आहे. QR इज इक्वल टू, सो ही मिळाली व्हॅल्यू QR ची. आता आपल्याला काढायचं आहे RS. आता RS काढण्यासाठी आता ह्या 3 लाईन पॅरलल घ्यायच्या. नाव QB पॅरलल RC पॅरलल SD. आता याच्यामध्ये रेशो काय होणार, QR अपॉन RS इज इक्वल टू BC अपॉन CD. QR काढलाय आपण 280 अपॉन 3 डिवायडेड बाय RS आपणाला काढायचं. BC किती आहे, तर BC दिलेला आहे 70 अपॉन CD 80. सो क्रॉस मल्टिपल करूया. RS इंटू 70 इज इक्वल टू 280 अपॉन 3 इंटू 80. आता हे 70 मल्टिपल आहे, तिकडे आल्यानंतर डिवाइड होणार. सो RS इज इक्वल टू 280 अपॉन 3 इंटू 80 अपॉन 70. इथं मल्टिपल, इकडे आल्यानंतर डिवाइड झाले. 0 0 कॅन्सल, 7 1 जा 7, 7 4 जा 28 आणि 0. सो RS इज इक्वल टू यांचा मल्टिपल 8 4 जा 32, 0 अपॉन 3. हेच आन्सर दिलेलं आहे पाठीमागं. सो 320 अपॉन 3. अशा पद्धतीनं हे जे विचारलेले सगळे सेगमेंट्स इथं आपण काढलेले आहेत. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 8. या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायचे, म्हणजे तुम्हाला अगदी प्रॉब्लेम सेट आणि सर्व प्रॅक्टिस सेट सहित सॉल्व एक्झाम्पलसुद्धा या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद. राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करूयात.